नमस्कार मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, नमोचा हप्ता 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायचं आहे. तर ते काम काय करायचं आहे व्हिडिओमध्ये मी तर सांगितलेलंच आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो महासन्मान निधी लवकरच खात्यात जमा होणार. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास भेट मिळणार आहे. उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महासन्मान निधी जमा होण्यास सुरुवात होईल. या योजनेचा लाभ 93,26,000 शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. तर PM किसान नंतर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार. तर काही दिवसापूर्वी तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेचे PM किसान 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यात मिळाले आहेत. ही एक आनंदाची बातमी असताना दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. हे पैसे लवकरच 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. यासाठी नुकतीच राज्य सरकारची एक महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि त्यात हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पैसे जमा होणार. तर अनेक शेतकरी PM किसानचे 2,000 रुपये मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत होते. ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी कृषी मंत्री अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश दिले. म्हणून आता उद्यापासून या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. 4,000 रुपयाऐवजी 2,000 रुपयांचा हप्ता. तर तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये एकाच वेळी मिळणार होते. पण 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त PM किसानचे 2,000 रुपये मिळाले. त्यामुळे शेतकरी उर्वरित 2,000 रुपयांची आतुरतेने वाट पाहत होते. आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता या 14 जिल्ह्यामध्ये उद्यापासून जमा केले जातील मित्रांनो. सर्वप्रथम या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत मित्रांनो. तर सर्वात आधी याच 14 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM किसानचे 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता, पण राज्य सरकारचे पैसे आले नव्हते. त्यामुळे शेतकरी थोडे चिंतेत होते. पण आता राज्य सरकारने त्यांची चिंता दूर केलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आधार कार्ड लिंक असणे आवश्यक. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे त्यांनाच हा हप्ता मिळेल. 2 ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानचा 20वा हप्ता जमा झाला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीची योजनेचे 2,000 रुपये जमा होतील. हे पैसे फक्त याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असतील. सुरुवातीला 4,000 रुपये एकत्र येणार होते, पण राज्य सरकारच्या काही नियमामुळे पैसे 2 वेगवेगळ्या हप्त्यामध्ये दिले जात आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक वेगळे नियम आहेत. तर जर तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा नियम थोडे वेगळे असतील. तांत्रिक अडचणी आणि राज्य सरकारच्या नियमामुळे तुम्हाला पैसे वेगवेगळ्या वेळी मिळतील मित्रांनो. तर तुम्हाला आधी PM किसानचे 2,000 रुपये मिळाले आहेत आणि आता उद्या नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळणार आहेत. हे पैसे सर्वात आधी फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये दिले जातील मित्रांनो. प्रत्येक कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला लाभ. तर मित्रांनो, या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना आधी अशी आहे की या लाभाचा फायदा एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळेल. त्यामुळे उद्या मिळणारा नमोचा हप्ता तुमच्या घरातील फक्त एकाच व्यक्तीला मिळेल हे लक्षात ठेवा. हे पैसे सर्व जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत. सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की सर्वात आधी हे पैसे फक्त याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. तर 8 बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील. तर मागच्या वेळी ज्याप्रमाणे PM किसानचे पैसे सर्वात आधी याच जिल्ह्यामध्ये आले होते त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा याच जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत आहेत त्यांना सर्वात आधी 2,000 रुपये मिळतील. मुख्यमंत्र्यांनी या 14 जिल्ह्यातील आणि 8 बँकांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक खाते लगेच तपासा मित्रांनो. तर त्या यादीतील 8 बँका कोणत्या आहेत ते बघू शकता. सरकारने 2 वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत. 14 जिल्ह्यांची यादी आणि 8 बँकांची यादी फक्त या 14 जिल्ह्यामध्ये राहणार आहेत.
आणि या 8 बँकामध्ये खाते असलेले शेतकरीच या लाभासाठी पात्र असतील. चला सर्वात आधी आपण या 8 बँकाची यादी पाहूयात. स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा. तर पैसे मिळण्यासाठी पात्रता काय आहे बघू शकता. या 8 बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ही सर्वात मोठी सरकारी बँक असल्यामुळे सर्वात आधी या बँकेत पैसे जमा होतील. तुमचे खाते SBI मध्ये असेल आणि तुम्ही 14 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला लवकरच 2000 रुपये मिळतील. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जवळपास 99% शेतकऱ्यांचे खाते आहे मित्रांनो. त्यासाठी अटी आणि नियम काय आहे बघू शकता. जर तुमचे महाराष्ट्र बँकेत खाते असेल आणि ते आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळेल मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी येतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे त्यांनाच हा हप्ता मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची नुकतीच एक बैठक झालेली आहे आणि या बैठकीत त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. नमो 2000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची चर्चा झालेली आहे मित्रांनो. या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मिळेल लाभ. तर ते बघू शकता कोणते जिल्हे आहेत. तर या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी लाभ मिळेल. हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी आणि लातूर. तुमचा जिल्हा या यादीत आहे का नाही हे तपासा. तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळतील मित्रांनो. या शेतकऱ्यांचे अर्ज बाद होणार. तर मित्रांनो इथे खाली बघू शकता. मागील वेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता देताना काही घोटाळे झाल्याचे सरकारला लक्षात आलेले आहे. त्यामुळे आता हा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. सरकारने सांगितले आहे की ही योजना फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे. घोटाळे म्हणजे काय? तर मित्रांनो सरकारने सांगितले आहे की एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येईल मित्रांनो. पण काही कुटुंबामध्ये 2 किंवा त्याहून अधिक लोक लाभ घेत होते. अशा सर्वांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की एका कुटुंबामध्ये जर 2 किंवा 3 म्हणजे जर तुमचे वडील किंवा भाऊ किंवा तुम्ही जर लाभ घेत असाल, एकाच कुटुंबावर एकाच राशन कार्डमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. पण तुम्ही त्यासाठी राशन कार्डमधून नाव वेगळं करू शकता तुमच्या भावाचं किंवा तुमचं मित्रांनो. आणि तुम्ही काहीतरी अपडेट करून ते तुम्ही व्यवस्थित करू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. तर पुढे बघूयात. तर या कारणामुळे अर्ज बाद होऊ शकतो. तर मित्रांनो तुमचा अर्ज कशामुळे बाद होऊ शकतो हे पुढे मी सांगितलेलं आहे. तर व्यवस्थित बघा मित्रांनो. तर उत्पन्नाचा दाखला चुकीच्या पद्धतीने काढणे. तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की जर तुम्ही म्हणजे उत्पन्नाचा दाखला एडिट करून किंवा काही नावं किंवा जी इन्कम आहे ती तुम्ही जर एडिट करून टाकली असेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. तर पुढे बघू शकता. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. जर तुमचे उत्पन्न मित्रांनो 2.5 लाखपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला उत्पन्न कमी पाहिजे. कमीत कमी 1 लाखाच्या पेक्षा तरी कमी पाहिजे मित्रांनो. तरच तुम्हाला हा लाभ मिळू शकेल. तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही मित्रांनो. काही शेतकऱ्यांची चुकीच्या पद्धतीने कमी उत्पन्नाचा दाखला काढला होता, पण आता ऑनलाईन तपासणी हे उघड आले आहे. तर मित्रांनो काही शेतकऱ्यांनी गॅस एडिट करून किंवा चुकीच्या पद्धतीने दाखला काढला आहे की माझं उत्पन्न कमी आहे, पण त्यांना आता ऑनलाईन तपासणी सुरू झालेली आहे आणि त्यात त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार आहे मित्रांनो. आणि बाद केले पण असतील काही जणांचे. तर मित्रांनो इथे पुढे बघू शकता. जास्त जमीन असणारे शेतकरी. तर मित्रांनो जर तुमची जमीन जास्त असेल 5 एकर किंवा 10 एकर 15 एकर 20 एकर असेल तर तुमचे अर्ज बाद करण्यात येणार आहे. तर तुमच्याकडे 10 20 30 एकर किंवा त्याहून जास्त जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकरी मानले जाते आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे
जास्त जमीन असेल तर तुम्ही श्रीमंत शेतकरी म्हणून मानले जाते आणि तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल. त्यासाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत, कारण की तुमच्याकडे जमीन जास्त असल्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, तुम्हाला जर अशाच नवीन योजनेची किंवा नवीन काही अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. तर बेल आयकॉन म्हणजे तिथं साईडला जे घंटीचं बटन दिसत आहे मित्रांनो, म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बटन दिसतंय तिथं, तर त्याला नक्की दाबा मित्रांनो. ठीक आहे, भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये.